संजय दिना पाटील यांची मतदारसंघात 0 कामगिरी, देशमुखांच्या मतदारसंघात 7 तर वागचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण। निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघातही कामं संथ गतीनं। निधीची मुदत 5 वर्षांची असते, मुदतीनंतरही निधी शिल्लक राहिल्यास ते खासदाराचं अपयश। 2019 ते 2024 दरम्यान मिळालेल्या निधीत एक पैसाही अखर्चित नाही, आरोपांवर ओमराजे निंबाळकर यांचे स्पष्टोक्ती। ओमराजे निंबाळकर यांना धाराशिव नगर परिषदेसाठी निधी मंजूर। कालच्या शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेशानंतर 18 कोटींच्या निधीचा GR प्रसारित। माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करण्याचा नव्हता, उद्धव ठाकरेंविषयी बोललो। बाळासाहेबांविषयीच्या वक्तव्यावर किरण पावसकर यांचं स्पष्टीकरण। बाळासाहेब आमचं दैवत, त्यांचा अनादर कुणीच करू शकत नाही। पावसकरांनीही पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ, एकनाथ शिंदे उत्तर द्यायला घाबरतात, मंत्रीच गैरहजर, जनतेचे प्रश्न कसे सुटणार? आदित्य ठाकरेंची टीका। विधानसभा अध्यक्ष मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून खोटी माहिती देतात, विरोधकांचा आरोप। कोण होतास तू, काय झालास तू? उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला। विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडलंय, यापुढे आणखी झटके देणार, पक्षफुटीवरूनही निशाणा। बीडमधल्या विलास घुलेच्या हत्येप्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर आरोप। खेड शहरात रास्ता रोको आंदोलन करत मृतदेह घेऊन नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, तर माझ्या मुलाचा प्रकरणाशी संबंध नाही, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न, बजरंग सोनवणे यांचं स्पष्टीकरण। तुकाराम मुंढे यांना परभणी पालक सचिव पदावरून 4च महिन्यात हटवलं। अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे कारभार, मुंढेंकडे परभणी सचिव पदाची अतिरिक्त होती जबाबदारी। विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली। रवींद्र सिंघल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळणार।